हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ माया साठे यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 8. दुसऱ्या दिवशी ती सकाळीच सुलभाला भेटावयास जाणार होती. पण नेमकी अश्विनीला फैजाबादला जायची लहर आली. रश्मीलाही तिच्याबरोबर जाणं भाग पडलं. अश्विनीनं थोडीफार खरेदी केली. रश्मीसाठीही तिनं 2 उची साड्या खरेदी केल्या. ती नको नको म्हणत असतानाही, चल आता काहीतरी थंड घेऊ, अश्विनी म्हणाली. घेऊ, पण बिल मी देणार. चालेल. त्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरल्या. रश्मीनं 2 लस्सीची ऑर्डर दिली. आज एकदम कशी काय इच्छा झाली ग तुला बाहेर पडण्याची? रश्मीनं आश्चर्यानं प्रश्न केला. अगं, खूप दिवसात बाहेर पडले नव्हते. अगदी कंटाळा आला होता बघ. तोच मोहन चित्रे हॉटेलात घुसला आणि सरळ त्यांच्या समोर आला. हॅलो, तो म्हणाला. तुम्हा दोघींना आज शिरताना लांबून पाहिलं. बस, रश्मी म्हणाली. लस्सी घेशील ना? आम्ही लस्सी मागवली आहे. चालेल. तो रश्मीच्या पलीकडे बसला. ती अद्याप झोपली आहे, तो कुजबुजत्या स्वरात म्हणाला. पण आपण तिला किती दिवस लपून ठेवणार? होय, खरं आहे. तिचं मन वळवून तिला घरी न्यायला हवं. तिच्या आईला सांग की, त्या व्यवस्थित करतील सगळं. नाही, तसं करता येणार नाही मला. मग तिला असं तसंच सोडणार? आपण मग बोलू. विनीला संशय येईल. काय पुटपुटता आहात तुम्ही दोघं? विनीनं विचारलं. काही नाही ग. तेवढ्यात वेटरनं लस्सीचे एक ग्लास आणून ठेवले आणि रश्मीची अचानक सुटका झाली. त्या दोघी घरी परतल्या. मी जरा जाऊन येते ग, रश्मी म्हणाली. मोहनला भेटायला? हं. मग आलीस कशाला इथपर्यंत? मी एकटी आले असते की. तसं नाही ग. तू भेटला की घरी गेल्यासारखं वाटतं, इतकंच, ती म्हणाली आणि पळालीच. मोहन अद्यापही त्याच हॉटेलात बसला होता. ती त्याच्याजवळ गेली. लगेच आलीस की काय? त्यानं आश्चर्याने विचारलं. तर मला एक कळत नाही, या भानगडीत तू कशासाठी पडते आहे? ती जर तिच्या आईला सांगायला तयार नाही, तर तू का नाही सांगत? ती कशी सांगणार? बरोबर आहे. ती आपल्या भावाला पाठीशी घालते आणि तुलाही तेच हवं. म्हणजे त्या हिरोवर तुझे प्रेम बसलंय हे ओळखलंय मी. छट, काहीतरीच काय बोलतोस? काहीतरी नाही. रश्मी, तुला लपंडावही नीटपणे खेळता येत नाही. तू त्याच्या प्रेमात खात्रीनं पडली आहेस. मला वाटलं होतं. तुला काय म्हणायचं आहे ते कळलं. तू मला खरंच आवडतोस. म्हणे आवडतो. त्यापेक्षा सरळच का सांगत नाहीस तू? तुला ते कळेल तर बरं होईल. त्याने एकदम तिचा हात हातात घेतला. प्लीज रश्मी, तो आर्तस्वरात म्हणाला. तोच. तिनं चंद्रप्रकाशला दारात पाहिलं. चंद्रप्रकाश, ती पुटपुटली. लस्सी घेणार? मोहननं प्रश्न केला. नो थँक्स. घाईत आहे मी. मोहन, रश्मीनं जास्त जागरण करू नये असं मला वाटतं, चंद्रप्रकाश म्हणाला आणि निघून गेला. असं का म्हणाला तो? मोहननं विचारलं. काल रात्री मी उशिरा घरी गेले म्हणून त्यानं टोमणा मारला. छान. तू त्याला जुमानीत नाहीस हे कळलं तर त्याला. पण तरीही तू त्याची मालमत्ता आहेस अशा नजरेने तो पाहत होता. मला त्याची ही पद्धत आवडलेली नाही. तू काहीतरीच बोलतोस. मी कुणाचीच मालमत्ता नाही. आणि तिचा बदललेला नूर पाहून त्यानं वेगळाच विषय काढला. दुसऱ्या दिवशी ती सुलभाला भेटली. खूप विनवण्या करूनही ती घरी यायला तयार झाली नाही. त्यामुळे तिच्या मनावर उगाचच दडपण आलं आणि भरीसभर म्हणून मालविका पाहुणी म्हणून आली. त्या दिवशीचं माझं वागणं तुम्हाला अगदीच गैर वाटलं असेल ना? दोघींची भेट झाल्यावर रश्मीनं विचारलं. मला नाही वाटलं, कारण माझी तीच अपेक्षा होती. पण माझ्या आईवडिलांना मात्र वाटलं. कारण तुम्हाला या सरदार घराण्यातील व्यक्तींची माहिती नाही. आपली मैत्रीण एकटी राहिल्यानं खंतावली असेल अशी तुम्ही कल्पना करून घेतली. ते खरंच होतं. त्याला कारण आहे तिची सध्याची नाजूक मनस्थिती. आपल्या नवऱ्याला आपली ओढ वाटली नाही तर तसं घडणारच. तुम्हाला अद्याप तसा अनुभव नाही म्हणून तुम्ही तसं म्हणताय. आणि तुला अनुभव आहे वाटतं, मालविकानं खोचक स्वरात विचारलं. रश्मीची चर्या लाल झाली. ती काहीतरी झणझणीत उत्तर देणार होती. तोच चंद्रप्रकाश तिथे आला. काय बोलणं चाललंय दोघींचं? त्यानं हसत प्रश्न केला. ते ऐकून तू कंटाळशील, खरं की नाही? ते माझ्यापेक्षा तुम्हालाच अधिक कळणार, कारण पुरुषांचा अनुभव मला नाही असं तुम्ही आत्ताच म्हणालात. अच्छा, म्हणजे ही डिचवत होती तर? असेल कदाचित, रश्मी म्हणाली आणि माडीवर निघून गेली.
एकटी असताना मात्र तिच्या मनात चंद्रप्रकाश विषयीचेच विचार घोळत होते. तो चोर आहे, अपराधी आहे हे कळूनही तिच्या मनात त्याच्याविषयी आकर्षण निर्माण झालं आहे, हे तिला मनाशी कबूल करावं लागलं होतं. आणि त्याच मनस्थितीत ती खाली आली. हॉलमध्ये सारी मंडळी गप्पा मारीत बसली होती. नाईलाजानं तिलाही त्यात सामील व्हावं लागलं, पण ती मात्र अगदी गप्प होती. "तुम्ही काहीच बोलत नाही मिस साने, की तुमच्या त्या मित्राचा विचार करताय?" मालविकानं विचारलं. "तो माझा केवळ मित्र आहे. तुम्ही समजता त्या अर्थी नाही. त्याच्यावर तुमचं प्रेम आहे असं म्हणायला तुम्ही का लाजावं ते मला कळत नाही." "प्लीज मालविका, तिला उगाच सतावू नकोस. तिला ते आवडत नाही," अश्विनी म्हणाली. "यांनी मला उगाच सतावलं तर मलाही ते आवडत नाही." "कमाल आहे तुझी," भानुप्रताप म्हणाला. "सतावलं तर आवडत नाही आणि सतावलं नाही तर प्रेम नाही म्हणतेस? आम्ही पुरुषांनी करावं तरी काय?" तसं सगळ्यांना हसू आलं. "मी चलू का? मोहनला भेटायचं मी कबूल केलं आहे," रश्मी म्हणाली. "कुठं जायचं ठरलंय का?" अश्विनीनं विचारलं. "हो, पिक्चर पाहणार आहे, मैंने प्यार किया." "अरे वा," भानुप्रताप म्हणाला. "अवश्य पहा. मी एकदा पाहिला आहे. पुन्हा पाहायला आवडेल मला." "मी तुम्हाला जाऊ देणार नाही," अश्विनी म्हणाली. "पण मी कुठं निघालो आहे? आवडेल फक्त असं म्हणालो मी." "मी चलते," रश्मी म्हणाली आणि दरवाजाकडे निघाली. "पर्स राहिली तुमची साने," कोपऱ्यात खुर्चीवर बसलेला चंद्रप्रकाश म्हणाला. ती पुटपुटत मागे वळली. "मी आणि मालविका शहरात निघालो आहोत. आम्ही सोडून तुला," चंद्रप्रकाश म्हणाला. पण ती पुटपुटली. "मालविका, तू तयार होऊन ये. या थांबल्या आहेत आपल्यासाठी," तो निर्णायक स्वरात म्हणाला. तिला थांबणं भागच पडलं. मालविका तयारी करण्यासाठी वर निघाली. अश्विनी आणि भानुप्रतापही आपल्या खोलीत गेले आणि तिथं केवळ रश्मी आणि चंद्रप्रकाश राहिले. रश्मी विचारात गढली होती. सुलभाचा विचार तिला त्रस्त करीत होता. "मी इथं आहे याचं भान आहे का तुला? की आपण इथं एकट्याच आहोत अशी कल्पना आहे तुझी?" त्यानं विचारलं. "प्लीज मला डिस्टर्ब करू नका. आणि मी किती डिस्टर्ब झालो आहे याची कल्पना आहे तुला? म्हणजे त्या मोहनमध्ये तू इतकी रंगून गेली आहेस की इतरही माणसं आहेत याचा विसर पडला. मोहनचा काही संबंध नाही इथे." "अच्छा, मग कुणाचा संबंध आहे?" "तुमच्याशी वाद घालायचाय नाही मला." "का? मी इतका नगण्य वाटलो की काय तुला?" तो झटकन पुढे झाला आणि त्यानं तिचा हात पकडला आणि तिला एकदम जवळ घेऊन तिचं चुंबन घेतलं. "नीच, पशू." त्याच्यापासून सुटका करून घेऊन ती चिडून म्हणाली. "ते का? तुझं चुंबन घेतलं म्हणून?" त्यानं मिश्किल स्वरात विचारलं. "त्याहूनही खालची पायरी गाठली आहेत तुम्ही. हिऱ्याची अंगठी चोरून ती चोरल्याचा दुसऱ्यावर आळ घेण्यापर्यंत तुमची मजल गेली आहे." चिडल्यामुळे तिचा तोल गेला होता. "हिऱ्याची अंगठी?" तो चकित होऊन म्हणाला. "त्या अंगठीबद्दल काय माहीत आहे तुला?" मी काहीतरीच बडबडले. ती सावरून घेण्यासाठी म्हणाली. "काहीतरी नाही." तो झटकन पुढे झाला आणि त्याने तिचे खांदे पकडून हलविले. "बोल." त्याचा स्वर उग्र बनला. "मला तुम्ही भीती दाखवू शकणार नाही आणि सत्यही दडवू शकणार नाही. मोहन आणि सुलभालाही हे माहीत आहे. ते तुमचं भांडं फोडतीलच." त्यानं तिच्या खांद्यावरचे हात काढले. "सुलभाबद्दल तुला काय माहीत आहे? कुठं आहे ती? लवकर बोल." "हॉटेल डायमंडमध्ये." त्याच्या आवेशाला घाबरून ती म्हणाली. "गेले 4 दिवस आहे ती तिथे." "अंगठी कुठं सापडली तुला?" "लायब्ररीच्या टेबलाच्या खणात." "पत्ते शोधताना ती मला दिसली." "मग इतके दिवस गप्प का राहिलीस?" "की मला ब्लॅकमेल करायचा तुझा विचार होता." ती गप्पच राहिली. त्याने केलेल्या हीन आरोपानं ती अधिकच चिडली होती आणि त्यामुळे तिच्या तोंडून शब्दही उमटत नव्हता. "तुझा प्राण घ्यावा असं वाटू लागलंय मला. इतकी तू बेअक्कल आहेस. पण तसं मी करू शकत नाही. शोफर तुला मोटारीनं हॉटेलवर घेऊन जाईल. ताबडतोब सुलभाला घेऊन ये. जा, चालती हो इथून. इथं अशीच उभी राहिलीस तर माझ्या हातून काहीही होऊ शकेल." त्यानं शोफरला हाक मारून तिला घेऊन जावयास सांगितलं. घरातील सगळी माणसं लायब्ररी हॉलमध्ये जमली होती. त्या दोघी लायब्ररी हॉलमध्ये येताच अवांतिकाबाई पुढे धावल्या आणि त्यांनी सुलभाला मिठीत घेतलं. काही क्षण ती तशीच आपल्या आईच्या मिठीत होती. दोघींचेही चेहरे अश्रूंनी भरले होते. दोघीही हुंदके देत होत्या. अश्विनी, भानुप्रताप, रश्मी आणि चंद्रप्रकाश ते दृश्य भारावून पाहत होते. काही क्षणांनी अवंतिकाबाईंनी तिला मुक्त केलं. "खाली बस सुलभा," चंद्रप्रकाश म्हणाला. "या साऱ्याचा मला खुलासा करायचा आहे." तो रश्मीकडे वळला आणि त्यानं तिरस्कारानं तिच्याकडे पाहिलं. "खास तुझ्यासाठी मी सुरुवातीपासून सांगतो आहे,
वर्षापूर्वी सुलभा पळून गेली आणि त्या कृत्यामुळे आमच्या घराण्याची मान खाली गेली. पण तेही कदाचित आम्ही क्षम्य मानलं असतं. पण सुलभानं साखरपुड्याच्या वेळची अंगठी पेन्शनना परत पाठवली नाही, हे कळताच आम्हाला विलक्षण संताप आला. खोटं आहे ते, सुलभा म्हणाली. बोलू नकोस मध्ये, चंद्रप्रकाश म्हणाला. मला पुरतं बोलू दे. ही भयानक बातमी कळताच आम्ही पंजाबला गेलो. बरीच शोधाशोध केल्यावर मला त्याचा पत्ता लागला. त्यावेळी ही हॉस्पिटलमध्ये होती. ती मला भेटू इच्छित नाही, असा तिच्या नवऱ्यानं मला निरोप दिला. हेही खोटं आहे. तू आला आहेस हेच मुळी मला माहीत नव्हतं. ज्या गोष्टीला आता काही महत्त्व राहिलेलं नाही, आपलं बालपण, आपल्याला एकमेकांविषयी वाटणारं प्रेम, हे लक्षात घेऊन सुलभा व तिच्या नवऱ्याला मी पोलिसाच्या स्वाधीन केलं नाही. त्या अंगठीचं काय झालं, ती कुठे आहे हे मला तो सांगेना. मी अंगठीसाठी त्याला पैसेही देऊ केला होता, पण त्यानं अंगठी विकलेली आहे हे त्यावेळेस मला माहीत नव्हतं. नंतर वडील गेले. वडिलांनी सुलभाचं नाव न घेण्यासाठी माझ्याकडून शपथ वधवून घेतली. पण आज ही शपथ मोडण्यासाठी रश्मी सानेनं मला भाग पाडलं. तिनं माझ्यावर अंगठी चोरल्याचा आरोप केला आणि तो खरा आहे, रश्मी उसळून म्हणाली. सुलभा निर्दोष आहे हे तुम्हाला माहीत होतं, तरीही तुम्ही ते दडवून ठेवलं. सुलभा, तू गप्प राहू नकोस. पेन्शनची अंगठी परत करण्यासाठी तू यांच्याजवळ दिली होतीस ना? नाही, नाही, मी ती चंद्रजवळ दिली नव्हती, सुलभा घाईघाईनं म्हणाली. मी माझ्या नवऱ्याचं नाव न उच्चारता तो असा उल्लेख केला म्हणून तुझा गैरसमज झाला. तो चोर आहे हेही तू मला कबूल करावयास लावलंस. इतरांप्रमाणे त्यानं मलाही फसवलं आहे हे त्यावेळी लक्षात आलं माझ्या. तोवर त्याची मला कीव येत होती, पण आता ते समाधानही संपलं. ती व्यथित स्वरात म्हणाली. ती अंगठी मी चंद्रकडे कशी परत करू शकणार होते, त्यामुळे काहीतरी गडबड आहे हे त्याला कळलं नसतं का? मी ती अंगठी माझ्या नवऱ्याकडे देऊन ती पेन्शनना परत करायला सांगितलं होतं. पळून जाण्याआधी 2 दिवस त्यानं मला तसं वचनही दिलं होतं. त्यानं आपलं वचन पाळलं असणार अशी माझी आतापर्यंत कल्पना होती. पण ती कल्पना खोटी आहे हे हिची भेट झाल्यानंतर मला कळलं. त्यामुळे तुम्हाला तोंड दाखवण्याची मला लाज वाटू लागली. मला विचार करण्यासाठी वेळ हवा असं वाटू लागलं. का? माझ्या लग्नाचा खेळ खंडोबा झाला, त्याचा दोष संपूर्ण माझा आहे. तू मला क्षमा करावी असंही मी म्हणू शकत नाही. त्यांनी माझ्यावर आणि मी त्यांच्यावर निष्ठापूर्वक प्रेम केलं, ही गोष्ट खरी. पण मी प्रेम केलं ते एका चोरावर, एका लबाड माणसावर. आता तोही गेला, त्यामुळे माझं सासर अंतरलं आणि या प्रकाराने माहेरही. तिला हुंदका फुटला. असं का म्हणतेस तू सुलू? तुझं माहेर अद्यापही अबाधित आहे. तुझ्या बोलण्यावरून त्याचा खुलासा झाला. अगं वेडे, तुझा हा डोंगरा एवढा भाऊ असता तू स्वतःला अनाथ का समजते? त्यानं तिला जवळ घेऊन तिच्या पाठीवर हात फिरवला आणि तिचं सांत्वन केलं. तिचा हुंदका तत्काळ सरला. रश्मी सानेचं शंका समाधान करण्यासाठी मला आणखीनही काही खुलासा करावयास हवा. चंद्रप्रकाश म्हणाला. ती अंगठी त्यानं कुणाला विकली याचा मी सतत शोध घेत होतो. महिन्यापूर्वीच ज्यानं अंगठी विकत घेतली होती तो मला सापडला. तो चोरीचा माल आहे, त्याला माहीत झालं होतं. त्यामुळे पोलिसांना न कळविता मी ती विकत घेऊ इच्छित आहे हे मी त्याला पटवून दिलं. त्यासाठी खूप मेहनतही घ्यावी लागली. मला त्यात यश आलं आणि ती अंगठी माझ्या हातात आली. ज्या दिवशी आपण आयरेच्या फार्मवर गेलो त्या दिवशी पेन्शनना ती अंगठी परत करायला वेळ न मिळाल्याने ती मी टेबलाच्या खणात ठेवली होती. योगायोगाने ती अंगठी रश्मी सानेच्या दृष्टीस पडली आणि हा अनर्थ ओढवला. आता ती अंगठी पेन्शनच्या जवाहिरात जमा झालेली आहे. त्याचं बोलणं संपलं आणि आपण चंद्रप्रकाशवर भलताच हीन आरोप केला ही जाणीव रश्मीला झाली आणि ती खुर्चीत कोसळलीच. आजूबाजूला काय चाललं हेही तिला कळेना. अर्थात याबद्दल आपण रश्मी सानेचे आभार मानायला हवे, तो म्हणाला. सगळं कळून घेण्याच्या दुर्दम्य इच्छेमुळे सत्य बाहेर आलं. त्यानं थंडगार लस्सी आणण्याची आज्ञा केली. लस्सी आल्यावर त्याने एक ग्लास तिच्यापुढे केला. तुम्ही हुशार आहात ही गोष्ट खरी, पण हुशार माणसं काही वेळा अति विश्वासाने एखादी चूक करतात. तशी चूक तुम्हीही केलीत. एखाद्यावर दोषारोप करून त्याला बदनाम करण्यापूर्वी नीट विचार करणं आवश्यक असतं हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल तो सुदीन, तो म्हणाला आणि एका दमात लस्सी पिऊन तो तरतरा तिथून निघून गेला. ती मात्र पक्षाघात झाल्यासारखी तिथं बसून राहिली.
तिला त्या अवस्थेतून बाहेर काढणं योग्य नाही असा विचार करून इतरही तेथून निघून गेले. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.